ठीक आहे. पहा आता आपण फर्स्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं. पहिल्या लेक्चरमध्ये पहिला क्वेश्चन पाहिलं होतं. पहिल्या क्वेश्चनचे काय घेतले आपण, काही सॉल्व एक्झाम्पल घेतले आणि काही घेतले एक्झरसाईजमधले क्वेश्चन घेतले. पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला किती क्वेश्चन दिले होते, मे बी 6 क्वेश्चन दिले होते. ओके, त्यातले मग काहीतरी 2-3 घेतले होते आणि आत्ता सॉल्व एक्झाम्पलमध्ये एक 4-5 घेतले होते, बरोबर. म्हणजे तिथं तुम्हाला डेरिव्हेटिव्हची काय मेन कन्सेप्ट लक्षात आली. ठीक आहे. आता आपण सेकंड लेक्चरमध्ये पाहणार आहे सेकंड क्वेश्चन, फर्स्ट एक्झरसाईजचा सेकंड क्वेश्चन. आता फर्स्ट एक्झरसाईजमध्ये सेकंड क्वेश्चनमध्ये टोटल किती क्वेश्चन दिलेले आहेत, 18 क्वेश्चन दिलेले आहेत. पहा 18 आहेत. ओके, त्यातले एक 7-8 मी घेईल, 7-8 तुम्ही सॉल्व करायचे. ओके, या पॅटर्नने आपण जाऊया. ठीक आहे. तर आता सेकंड लेक्चरमध्ये पहा आपण सेकंड क्वेश्चन चालू करतो आणि सेकंड क्वेश्चनमधला फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी मी राईट केला आहे. काय, कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता जर तुम्ही पाहिलं तर इथं एक्स स्क्वेअर प्लस ए म्हणजे कोण आहे, कॉन्स्टंट आहे. हे लक्षात ठेवा, ए म्हणजे कोण आहे, कॉन्स्टंट आहे. पहिली गोष्ट, हे डायरेक्ट तुम्हाला एक फंक्शन दिलं आहे. ओके, याला काय करायचं आहे, तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. मग या फंक्शनला डिफरन्शिएट करताना ओके, आता हे जे फंक्शन आहे हे कोणतं फंक्शन आहे, कंपोजिट आहे. कंपोजिट म्हणजे काय, दोन वेगवेगळे, दोनपेक्षा जास्त सिम्पल फंक्शन एकत्र येऊन जे फंक्शन बनलं जातं ते कोणतं होतं, कंपोजिट फंक्शन. ओके, बेसिक थीम तीच आहे. पहिली एक्झरसाईज पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण जी सॉल्व केली ॲज इट इज तीच आहे, काही बदल करायचा नाही. फक्त इथं काय करणार आहे, सुरुवात काय करणार, लेट वाय इज इक्वल टू, सुरुवात काय करणार, लेट. या फंक्शनला आपण काय करू, वाय कन्सिडर करू. वाय केल्यामुळे काय झालं, वाय इज इक्वल टू कॉस काय, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सेम थीम काय करणार इथं, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, वाय इज इक्वल टू कॉस, ह्या टोटलला काय होणार, एक्स, कारण आपल्याकडे काय कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे, मायनस साइन एक्स. सिम्पलमध्ये कन्वर्ट करायचे फक्त. ओके, म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही, डी वाय बाय डी एक्स इक्वल इथं डी बाय डी एक्स, इथं आतमध्ये काय लिहिणार आहे, कॉस ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बाकी काहीच नाही केलं. पहा काय केलं, वायच्या पुढं डी वाय बाय डी एक्स आणि ह्या इक्वेशनच्या पुढं फंक्शनच्या पुढं डी वाय बाय डी एक्स, सॉरी डी अपॉन डी एक्स. आता इथं डिफरेन्शिएट होणार आहे. डिफरेन्शिएट कोण होणार आहे, कॉस कोण होणार, एक्स होणार, कॉस एक्स. ओके, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय तुमच्यासमोर आहे, मायनस साइन एक्स. एक्स कोण आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए, हा तुमचा एक्स. आता फर्स्ट डिफरेन्शिएट केल्यानंतर याला काय करायचं आहे, तुम्हाला इंटू करायचं. पण कोण इंटू करायचं आहे, डेरिव्हेटिव्हनी. कोणाच्या डेरिव्हेटिव्हनी, ज्याला तुम्ही एक्स म्हणले होते. कोणाला एक्स म्हणले तुम्ही, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरला तुम्ही काय म्हणले, एक्स म्हणले होते, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं. ओके, म्हणजे मायनस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा कोणापाशी जाणार, एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर पाशी गेल्यावर डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे, 2x. सिम्पल आहे. आणि ए स्क्वेअर पाशी गेल्यानंतर काय होणार आहे, प्लस 0, कारण ए कोण आहे, कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर. तुमच्या फंक्शनमध्ये वाय आणि एक्स सोडून जे नंबर येतील ते सगळे काय होणार, व्हेरिएबल येतील, ते सगळे काय असणार, कॉन्स्टंट असणार आहे. लक्षात ठेवायचं, डायरेक्ट त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, 0. ओके, ठीक आहे. म्हणजे काय आलं, दॅट्स इट, संपलं. काय होईल, मी असं लिहू, 2x मायनस इंटू ना साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, व्हॅल्यू कोणाची आली, डी वाय बाय डी एक्स. झालं उत्तर. पहा सिम्पल आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर कोणता घ्यायचा सांगा तर तुम्ही मला, तुम्हाला वाटेल तो सांगत चला. सांगा कोणता घ्यायचा आहे. क्वेश्चन कितवा, दुसरा, तिसरा, सांगा तुम्ही, सांगा तो क्वेश्चन. आपण या ठिकाणी पहिला झालेला आहे आपला. हां, कोणता घ्यायचा सांगा, दुसरा, तिसरा काय, लॉग. सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन पाहतोय ना आपण, काय, लॉग इन ब्रॅकेट टॅन एक्स बाय 2. ओके, ठीक आहे. फर्स्ट काय करणार सांगा, लेट. ह्या फंक्शनला काय करा, लेट करून घ्या. काय, वाय इज इक्वल टू, काय, वाय इज इक्वल टू लॉग ब्रॅकेट टॅन एक्स बाय 2. आलो इथपर्यंत. ठीक आहे. मग आता काय करणार आहे,
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यामुळे काय होणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह. कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आता आपल्याला, इथं लॉग आतमध्ये काय tan x बाय 2 कम्प्लीट. आता लॉग याला टोटलला काय म्हणा x, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे तुमच्याकडं. काय लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. ओके, म्हणजे काय झालं आता 1/x म्हणजे कोण आहे, x म्हणजे तुमचा tan x बाय 2 आहे. आता याला इंटू काय, कोणाला x म्हणले तुम्ही, x म्हणले कोणाला, tan x बाय 2 ला तुम्ही x म्हणले, त्याचं काय, त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/tan x बाय 2 हा तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा, tan x चं डेरिव्हेटिव्ह. ओके, सेक स्क्वेअर x कोण आहे, x बाय 2 परत इंटू का, तुमचा x नव्हताच, तुमचा x कोण होता, म्हणजे परत डेरिव्हेटिव्ह काय, म्हणजे 1/2 एक्सचं डेरिव्हेटिव्ह असं म्हणायचं का. काय लिहिलं कळलं, x बाय 2चं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच 2 खाली आहे, 2चं डेरिव्हेटिव्ह तर निघणार नाही, म्हणजे 2 खाली असताना आपण काय बाहेर काढला, 1/2 काढला. ओके, मग तिथं कोण शिल्लक राहिला x, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1. बेसिक रूल माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. मग आता आला पण इथं काय होईल सांगा, इथं tan सेक इथं काय 1/2, म्हणजे इथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1, म्हणजे इथं कोण शिल्लक राहिला, ह्या टोटल टर्ममध्ये कोण शिल्लक राहिला, फक्त 1/2, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 1, 1 नी 1/2 ला मल्टिप्लाय केलं 1/2. इथं कोण आहे सेक स्क्वेअर x बाय 2, आणि इथं कोण आहे tan. tan म्हणजे काय साइन अपॉन कॉस, आणि सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस. पहा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत घेऊन जायचं. म्हणजे इथं काय झालं, इथं तुम्ही असं म्हणू शकता का 1 अपॉन कॉस स्क्वेअर x बाय 2, आणि इथं आपण असं म्हणू शकतो साइन x बाय 2 अपॉन कॉस x बाय 2. आता पहा 1 1 1 म्हणजे वरती कोण आलं 1 सगळ्यांचं इज इक्वल टू 4. इथं कोण आहे साइन x बाय 2 अपॉन कॉस x बाय 2 इंटू कॉस स्क्वेअर x बाय 2 इंटू 2. 1/2चा कायचा 2 ना, कारण सगळ्यांचे 1 1 1 एकमेकाला मल्टिप्लायला आहेत ना, खालचे सगळ्यांचे डिनॉमिनेटर टाकले. आता इथं पाहिलं कॉस x बाय 2 नी इथं कॉस स्क्वेअर आहे, म्हणजे एक कॉसला एक कॉस कॅन्सल होऊ शकतो. मग इथं काय राहिलं 1 अपॉन साइन x बाय 2 इंटू कॉस x बाय 2, हा 2 राहिलेला पुढे मी 2 घेतला. बरं, मी इथं डायरेक्ट लिहिलं 1 अपॉन साइन x. तुम्ही म्हणाला हा कुठून आणला फॉर्म्युला. ओके, आता फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. काय काय फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलं होतं, ट्रिगो अख्खं डेरिव्हेशन इंटिग्रेशनमध्ये लागणार आहे. ते फॉर्म्युले लर्न असल्याशिवाय तुम्हाला काही जमणार नाही, आणि बेसिक आहेत, काही काही पाठ करून ठेवायचे. इथून पुढे सलग 6 टॉपिकमध्ये लागणार आहे. ट्रिगोमध्ये तर लागणारच आहे, 11 ट्रिगो 11 आणि 12च्या ट्रिगोमध्ये पण लागणारच आहेत, आणि ते अख्ख्या याच्यात पण लागणार आहेत. त्यामुळं ट्रिगोचे जेवढे असतील तेवढे सगळे फॉर्म्युले लर्न करून घ्या. रोज थोडे 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 लर्न करायला घ्या, नाहीतर काय प्रॉब्लेम माहिती तुम्हाला काय. ठीक आहे, पहा फॉर्म्युला इथं राईट करून ठेवतो मी. फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा, वाटल्यास इथं लिहून ठेवतो. साइन 2 थीटा इज इक्वल टू साइन 2 थीटा इज इक्वल टू, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. म्हणजे तुम्ही काय केलं इथं 2 साइन थीटा, याचा अर्थ काय झाला 2 पुढे घेतला, साइन हा जो 2 थीटा आहे त्याला 2 नी काय केलं डिवाइड केलं. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात काय केलं, इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर काय केलेलं आहे, हा जो 2 थीटा आहे याला काय केलं 2 नी डिवाइड केलेलं आहे. अंडरस्टँड. ठीक आहे, मग आता तोच फॉर्म्युला जर आपल्याला इथं लागू करायचा असेल तर पहा
टू आला, साइन साइन, कॉस कॉस, थीटा मध्ये कोण आहे x/2 x/2 या थीटाच्या दुप्पट इथं आहे ना, मग x/2 च्या दुप्पट किती, ओनली x, म्हणून साइन x. लक्षात आलंय का जॉईंट कसं केलंय? हा पहा, ह्याचं टोटलचं एक्सपेन्शन काय, हा बऱ्याच ठिकाणी येईल तुम्हाला पुढं सारखा येईल. साइन टू थीटा कॉस टू थीटाचे सगळे फॉर्म्युले लर्न करून टाका. साइन टू थीटा आणि कॉस थीटा तर सारखं लागणार आहे. ओके, साइन टू थीटाचा फॉर्म्युला काय सांगतो, 2 साइन थीटा कॉस थीटा. थोडक्यात हे काय करायचंय, असं जर एक्सपेन्शन आलं तर हे कोणाचं आहे, साइन टू थीटाचं आहे, बरोबर आहे. साइन, मग साइन लिहून घेतला, साइन टू थीटाचं आहे ना, मग 2 इंटू थीटा कोण आहे, 2 इंटू थीटा कोण आहे त्यांचा, इथला कोण थीटा आहे, x/2, 2 ला 2 कॅन्सल म्हणजे कोण राहिला, साइन एक्स. कसं आलं कळलं का? ओके ठीक आहे. मग साइन एक्स, हा फॉर्म्युला तुमच्यात ऍड करून घ्या. साइन एक्स म्हणजे कोण आहे रे, कोसेक एक्स. दॅट्स इट, हे तुमचं फायनल आन्सर. मग dy/dx चे आन्सर काय आलं, कोसेक एक्स. बघा तुम्हाला असं वाटलं आपण पुढचा क्वेश्चन घेऊ, हा काय सोपा आहे, जमून जाईल, वाटू शकतं असं. कोणत्याही क्वेश्चनला लाईटली नाही घ्यायचं का, हां जमलंय काय नाही, नो. कोण तसं पाहिलं तर इथं समजाय ना सगळं, पण ट्रिगो आहे, ट्रिगोमध्ये कॉम्बिनेशन बसू शकतात, बरोबर आहे. ओके ठीक आहे. हे काय झालं, इथपर्यंत थांबलं तर तुमचा आन्सर बरोबर आहे, पण ते करेक्ट नाही आहे. करेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथपर्यंत जावं लागेल. 1-2 मार्क, 3 मार्कला जर असेल तर याला 2च मार्क पडू शकते. सांगा आता, चला कोणतं घ्यायचं अजून, चौथा, लगेच चौथा. आता नाही तुम्ही लाईटली घेणार कोणाला, हां आता कसं लाईटली घेणार, आपल्याला माहिती आहे गडबड होऊ शकते. आता तुम्ही सगळ्यात जास्त चेक करणार ट्रिगोचं काय होते. हां ठीक आहे, पहा आता काय थर्ड क्वेश्चन, सॉरी कितवा, चौथा ना, चौथा. आता पहा चौथा क्वेश्चन काय दिलाय, डायरेक्टली लिहू का आता, y = लेट, काय क्वेश्चन नंबर किती आहे, चौथा. लेट y = काय, √tan परत √√x. काहीही डोकं लावायचं नाही, बेसिक थीम काय, पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल इथं, dy/dx इक्वल डेरिव्हेटिव्ह कोणाचं, dx, आतमध्ये काय, √tan परत √x. दॅट्स इट. आपल्याकडे एकच आहे, √x चा फॉर्म्युला आहे. √x काय, 1/2√x. मग ह्या टोटलला काय कन्सिडर करा, x. मग √x चा रूल, 1/2 √x म्हणजे कोण आहे, x म्हणजे तुमचा आहे tan √x, हा तुमचा x. याला इंटू करायचं आता डेरिव्हेटिव्हनी. कोणाच्या डेरिव्हेटिव्हनी, ज्याला तुम्ही x म्हणला होता. कोणाला x म्हणला तुम्ही म्हणला tan √x ला तुम्ही x म्हणला. परत 1/2 √tan परत √x, हा जसं तसं प्रिंट झाला खाली, इंटू. आता इथं tan x चं डेरिव्हेटिव्ह, आता याला तुम्ही काय म्हणणार, x म्हणणार. याला तुमचा, हा तुमचा x आहे आता. मग tan x चं डेरिव्हेटिव्ह काय, म्हणजे इथं काय झालं, सेक स्क्वेअर, x म्हणजे कोण आहे, √. परत आता ज्याला तुम्ही x म्हणलात, तुम्ही x कोणला म्हणलात, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह √x ला आम्ही x म्हणलो होतो, कारण तो आमचा x नव्हताच. ओके झालं. मग इथं काय आलं, 1/2 √tan परत √x इंटू सेक स्क्वेअर √x इंटू 1/2 √x √x. कारण √x शेवटी आलं ना, सगळ्यात सिम्पल फंक्शन शेवटचं आहे, त्याचं काय 1/2 √x 1/2 √x, संपलं होतं. आता तुम्ही म्हणाल सर मग इथं टॅन आहे, आता सेक नाही, हा कुठला टॅन आहे, √ मधला आहे. दुसरी गोष्ट, तिथं बाहेर काढायला स्क्वेअर बीर आहे का, मग अशा भानगडीत पडायचं. मग आता सिम्पलमध्ये आन्सर काय लिहिणार तुम्ही, आता इथं किती येणार आहे, 4. काय येईल सांगा, फायनल आन्सर इज इक्वल टू सेक स्क्वेअर √x अपॉन 4 √x tan √x. फायनल आन्सर.
इथं एक्स्ट्रापणा करायचा नाही. आलं लक्षात? समजलं? ओके, सांगा. चला अजून कोणतं घ्यायचं? कितवं झालं आता आपलं? क्वेश्चन नंबर 4 झाला. ओके, ठीक आहे. एकाडे एक सांगा मला सगळी. हां, सगळी मी कवर करून टाकतो. रोज संध्याकाळी काय करायचं, जेवायला बसल्या का व्हिडिओ लावून बसायचं आपला. काय होतं काय होतं पाठ होऊन जातील. काय एवढी इथं गणित पाठ होऊन जातील. काय होतं, डेरिव्हेटिव्ह सवय लागेपर्यंत आहे. एकदा सवय लागली ना, ते लेट कसं करत चालायचं आहे ना, त्याची एकदा सवय लागली का तुम्हाला अख्खं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जमणार. इंटिग्रेशनमध्ये फक्त रिव्हर्स यायचं. सो याची सवय लावून घ्या आणि पहिल्यांदा साईन कॉस टॅनचे फॉर्म्युलांवर फोकस करा. कोणतं घ्यायचे सांगा. क्वेश्चन नंबर कोणता आहे? 6. आता बघ, 6 पाहायला गेलं तर कसला भयंकर दिसतोय. आता सॉल्व करताना तुमच्या लक्षात येईल किती भयंकर आहे. ओके, काय सांगा. हां, क्वेश्चन नंबर 6, 5 sin cube x + 3. ओके, मग क्वेश्चन कोणता? 6. काय करू डायरेक्ट. लेट y = काय, 5 x + सिंपल. 5 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट कोण आहे आपल्या इथं? a⁻x. डेरिव्हेटिव्ह आहे a⁻x, तसंच घ्या आणि लॉग a लावून द्या, संपला विषय. इथं काय होणार आहे? डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल सांगा. dy/dx इक्वल डेरिव्हेटिव्ह कोणाचं? 5. इंडेक्समध्ये कोण आहे? sin cube x + 3. ओके, इज इक्वल टू. आता काय होईल? आहे तसंच घ्या a⁻x. या टोटलला काय म्हणले तुम्ही? x. a⁻x कारण 5 कॉन्स्टंट आहे. ओके, a⁻x म्हणजे काय? 5 sin cube x + 3. a⁻x तसाच इंटू लॉग a म्हणजे काय? 5. आता याला परत इंटू. तुम्ही x नक्की म्हणले कोणला? तुमचा x कोण आहे? तुमचा x आहे sin cube x + 3 झालं. मग आता 5 sin cube x + 3 इंटू लॉग 5 इंटू डेरिव्हेटिव्ह कोणापाशी जाणार? काय? क्यूब x. आता इथं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 3 sin x, पण इथं काय राहणार? स्क्वेअर. आता हे नीट समजून घ्या. साइन क्यूब एक्स याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपण इथं काढूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जरी सिंपल असलं तरी पहा. डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढताय तुम्ही? साइन क्यूब एक्स. एक्स तुम्हाला तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह कोणाचं आहे? साईनचं आहे. आणि नंतर कोणाचं आहे? x⁻n आहे. तुमच्याकडे साइन क्यूब एक्स नाही. तुमच्याकडे एकतर साईनचं आहे नाही तर एक्स आहे. तुमच्याकडे साइन क्यूब एक्स नाही आहे. ओके, मग आपण काय करू आता? साइन क्यूब कधी होतो? एक्स क्यूब कधी होतो? एक्स इंटू एक्स म्हणजे एक्सचा काय होतो? क्यूब. मग इथं रूल काय वापरता? याला डेरिव्हेटिव्ह करताना तुम्ही काय करता? 3 पुढे घेता एक्स आणि इंडेक्स काय करता? 1 ने रिवर्स जाता. याचं डेरिव्हेटिव्ह इथं आलं ना. बेसिक रूल सगळ्यात सुरुवातीचा पहिलावाला x⁻n. यांना पुढे घ्या, n-1 करा. मग साइन क्यूब कसा तयार झाला? साइन डॉट साइन डॉट साइन म्हणजे साइनचा क्यूब झाला. मग साइनला आपण काय करूया? एक्स कन्सिडर करायचा, म्हणजे एक्सचा काय झाला? क्यूब. मग एक्सचा रूल काय सांगतो? 3 ला पुढे घ्या आणि इंडेक्सला 2 लिहा. बरोबर आहे? म्हणजे काय आलं? 3 ला पुढे घेतलं, इंडेक्स 2 केला आणि साइनला तुम्ही काय म्हटले होते? एक्स. आता याला परत इंटू काय? डेरिव्हेटिव्ह कोणाचं? साइन एक्स. तुम्ही साइनला एक्स म्हणले ना, हा लक्षात. आणि डेरिव्हेटिव्ह 3 पाशी गेल्यानंतर काय येणार होतं? 0. म्हणजे त्याचा विषयच नाही. समजलं का? ओके, म्हणजे आता इथं काय झालं? 5 sin cube x + 3 log 5 डॉट. इथं काय होणार आहे? साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे cos x. मग इथं काय लिहिणार आहे? 3 इन डॉट साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. झालं उत्तर. काहीच नाही करू शकत तुम्ही. इथं तुमचं काय झालं? उत्तर थांबलं. ओके, ठीक आहे. काय काय कुठे x+3? इथलं एक्स क्यूब आहे बाळा, त्याला तर डिफरन्शिएट केलं इथं. आणि हे डेरिव्हेटिव्ह 3 पाशी गेल्यानंतर 0 येणार आहे. +0 असल्यामुळे ते घ्यायची गरजच नाही ना.
लक्षात आलं? तुमचा एक्स क्यूब कोण होता? तुम्ही कोणाला एक्स म्हणले? साईनला एक्स म्हणले. साईनला एक्स म्हणल्यामुळे एकचा काय झाला आता तिथं? क्यूब झाला. आणि एकचा क्यूब तुम्ही रूल काय वापरला? 3ला पुढे घ्या, इंडेक्सला 2 लिहा. पण एकच्या जागी कोण लिहायचं आहे तुम्हाला? साईन. आणि मग साईनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. हे नीट लक्षात ठेवा. आले? समजले? नक्की? डन? सांगा. आता किती घ्यायचं? आता किती घ्यायचं? बोला. कोणतं? बोला. 13व. काय 13व? ई रेस टू लॉग. ओके, ठीक आहे. चला, चांगला क्वेश्चन घेतला. काय करूया पहिल्यांदा? लेट y इज इक्वल टू काय? ई रेस टू लॉग, परत ब्रॅकेट काय? लॉग. सांगा काय? लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. लॉग एक्सचा स्क्वेअर आहे सेपरेट, ब्रॅकेट कम्प्लीट. आता एक इथं कोण आहे? ई. ईचा इंडेक्स कोण आहे? लॉग. त्याचा बेस कोण आहे? तिथं सुद्धा कोण आहे? ईच. याचा रूल आहे काय? रूल सांगतो. इज इक्वल टू, खाली काय लिहितोय मी पहा, लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. काय झालं कळलं? पहा, लॉगचा रूल काय सांगतो? लॉग. ओके, पहा समजा इथं कोण आहे? ई आहे. आणि इथं समजा तुम्ही काय लिहिलं? 5 लिहिलं. आणि याचा बेस कोण असतो? ई. याचं जे आन्सर आहे ते डायरेक्ट काय लिहिता तुम्ही? 5. ई रेस टू लॉग ई हा टोटल काय होतो? कॅन्सल होतो आणि फक्त 5 म्हणून खाली येतो. लक्षात आलं? समजलंय का हे? अंडरस्टँड? ठीक आहे, डन. मग इथं काय झालं? ई लॉग. इथं बेस दिलेला नाही आहे तेव्हा तो कोण असतो? आता खाली कोण दिला? ई. वरती पण काय लावायचं आहे? ई. जर तो बेस एक्सपोनेन्शियल आहे त्याचं डिटेलमध्ये लॉग जेव्हा टॉपिक घेऊ ना आपण तेव्हा त्याच्या डिटेलमध्ये बघू. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा. ओके, काय? ई लॉग ई रेस टू नाही ॲक्च्युली याला, म्हणजे लॉगमध्ये इथं जो असतो ना हा असतो बेस आणि इथं जो असतो तो असतो नंबर. इथं कोण असतो? नंबर. जेव्हा फक्त लॉग ए देतात, एकतर इथं बी, इथं जो बेस आहे ना हा एकतर असतो 10 नाहीतर असतो ई. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही शक्यतो घेता. जर लॉगच्या जागी एलियन असेल तर शक्यतो आपण ई वापरतो आणि लॉग असेल तर त्याचा बेस 10 वापरतो. आलं लक्षात? मग 10 लॉग 10 ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे समजा, म्हणजे सॉरी नंबर एक्स स्क्वेअर आहे. तर ह्या टोटलची व्हॅल्यू काय होते? 1. 10 लॉग 10, 10 लॉग 10 टोटल काय होतं? फक्त काय होतं? एक्स स्क्वेअर खाली येतो. अंडरस्टँड? समजलं? म्हणजे तिथं खाली कोण आलं? खाली कोण आलं? ओके, ठीक आहे. मग आता इथं पार्ट नंबर 2 इथपर्यंत आलं. आता लॉग एक्स स्क्वेअर हा ठीक आहे, सॉरी इथं कोण आहे? मायनस आहे ना, मायनस 2 लॉग एक्स. लॉगचा दुसरा रूल. ओके, म्हणजे आज तुम्ही अजून इथं काय काय शिकलात? आज हा एक घेतला, अजून काय शिकलात? लॉग. इथं कोण आहे? ई. समजा इथं ई नाही आहे समजा, 5x आहे, तर तुम्ही उत्तर काय लिहिणार आहे? 5x. त्यानंतर तिसरा रूल काय शिकला तुम्ही? आता इथं लॉग इथं बी रेस टू ए असं कन्सिडर करा. याचा बेस वेगळा आहे, बेस दिलेला नाही. इथं कोण आहे? थोडक्यात असं कन्सिडर करा का इथं लॉग
इथं काय समजूया आपण, हां ठीक आहे, ए आणि इथं कोण आहे, बी आहे. तर बी लॉग ए इंडेक्स काय होतो, पुढे येतो, लॉगचे रूल आहेत. ओके ठीक आहे, ते आपण लॉगच्या रूलमध्ये पाहिले. मग आता हा 2 काय आला, पुढे आला, लॉग एक शिल्लक राहिला. आता तुम्हाला याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं. मग आता तुम्ही इथं लिहिणार y इज इक्वल टू काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कोणाचं, लॉग एक्स टोटलचा स्क्वेअर मायनस 2 लॉग एक्स याचं डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा कोणापाशी जाणार, लॉग एक्स स्क्वेअर. म्हणजे इथं काय होणार आहे, एकचा स्क्वेअर ना, याच्यापाशी जाणार डेरिव्हेटिव्ह ना. म्हणजे हा तुमच्यासाठी काय झाला आता, एक्स झाला. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे 2x, म्हणजे 2x म्हणजे कोण आहे, लॉग एक्स. आता ज्याला तुम्ही एक्स म्हणला त्याच्या डेरिव्हेटिव्हने लगेच त्याला काय करा, मल्टिप्लाय करा. म्हणजे काय झालं, डेरिव्हेटिव्ह कोणाचं, लॉग एक्सचं. काय डाऊट इथपर्यंत. आत्ताशी डेरिव्हेटिव्ह कोणापाशी गेलं होतं, याच्यापाशी बघा, त्याचा एवढा पार्ट आला. डेरिव्हेटिव्ह कोणापाशी गेलं, लॉग एक्स स्क्वेअर. याला काय म्हटलं तुम्ही, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय सांगतं, 2x. आणि ज्याला तुम्ही एक्स म्हणलात त्याच्या डेरिव्हेटिव्हने लगेच त्याला काय केलं, मल्टिप्लाय. आता डेरिव्हेटिव्ह कोणापाशी गेलं, याच्यापाशी गेलं, मायनसचा सिम्बॉल आहे, 2 बाहेर येणार आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं निघणार, फक्त. आलं लक्षात. मग इथं काय कोणाला लेट बी करायची गरज आहे का, नाही आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, सॉरी लॉग एक्स याचं काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह. 2 बाहेर काढलं मी. इथं काय आलं, 2 ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स इंटू 1/x मायनस 2 इंटू 1/x. मग दोघांमध्ये 1 हे घेऊ शकतो आपण, काय 2 पण कॉमन घेऊ शकतो. आणि कोणाला घेऊ शकतो आपण, अजून कोणाला घेऊ शकतो, 1/x ला. मग 1/x ला जर कॉमन घेतलं तर काय राहिलं, काही पण घेऊ शकता, 2 लॉग एक्स अपॉन एक्स मायनस काय 2 अपॉन एक्स. 2 अपॉन एक्सला कॉमन घ्या, आतमध्ये काय राहील, लॉग एक्स मायनस 1. 2/x ला कॉमन घ्या, कारण 2/x इथं पण आहे, 2/x इथं पण आहे. तो कॉमन घेतला म्हणजे इथं कोण राहिलं, लॉग एक्स आणि मायनस 1. अंडरस्टँड, समजलंय, झाले. ओके ठीक आहे. सांगा आता अजून कोणतं घ्यायचं, क्वेश्चन नंबर 16. काय क्वेश्चन नंबर 16, क्वेश्चन नंबर 16 काय आहे, y इज इक्वल टू काय, e चा स्क्वेअर लॉग एक्स. ओके ठीक आहे, लेट करू. y इज इक्वल टू काय, लॉग ई, बेस ई आहे आणि बेसचा स्क्वेअर, हे लक्षात ठेवा, बेसचा स्क्वेअर आहे आणि इथं कोण आहे, लॉग एक्स आहे. ओके ठीक आहे, बरोबर आहे ना. 16वा इथं लॉग एक्स आहे ब्रॅकेट. डन. हा कोणाचा स्क्वेअर आहे, बेसचा, हे लक्षात ठेवा. तो हा किंवा लॉग 2 घेतोय का तुम्ही इथं, नाही, याचं मिनिंग वेगळा, लॉग 2 याचं मिनिंग वेगळं. इथं बेस कोण आहे तेव्हा, ई. आलं लक्षात, ठीक आहे. पण आता इथं काय दिलंय, लॉग, बेस कोण आहे, त्याचं स्क्वेअर आहे, बेसचा स्क्वेअर आहे हा. ओके ठीक आहे. आता लॉगचा रूल काय, हा इथं कोण आहे, बेस, आणि इथं कोण आहे, नंबर. असं जेव्हा असतं तेव्हा तुम्ही त्याला या फॉर्मॅटमध्ये घेऊन जाऊ शकता, काय, लॉग ए अपॉन लॉग बी. ओके. आता इथं जर पाहिलं तर तुम्ही काय, लॉग ए आणि त्याचा इंडेक्स आहे, याच्यात पण फरक आहे. इथं काय, लॉग ए आणि त्याचा इंडेक्स बी आहे, तो तिथं फॉर्म्युला लिहिला आहे, तेव्हा बी पुढे येतो आणि लॉग काय म्हणून जातो, ए. इथं जो बेस आहे हा कोण आहे तेव्हा, 10 आहे. इथं लॉग कोणाचा घेतलाय तुम्ही, एचा, बेस कोण आहे, बी. लॉग इथं कोणाचा घेतलाय तुम्ही, एचा,
बेस कोण आहे 10 आणि त्याचा इंडेक्स बी. याचं मिनिंग काय होतं, लॉग ज्याचा घेताय त्याचा जर काही इंडेक्स असेल तर त्याला काय घ्या, पुढे घ्या. आता लॉग तुम्ही कोणाचा घेताय, एचा घेताय, एचा इंडेक्स कोणी आहे का, नाहीये. याच्यात आणि याच्यात मिनिंग मला फरक कळला का तुम्हाला? ओके, मग लॉग कोणासोबत जाणार, ए सोबत, लॉग कोणासोबत जाणार, बी सोबत. असं तुम्ही बेसला सेपरेट करू शकता, ज्याचा नंबर घेताय आणि ज्याचा बेस घेताय. अंडरस्टँड इथपर्यंत? ठीक आहे. मग आता इथं काय झालं, हे का करायचं असतं किंवा का केलं आपण इथं, जर तुम्ही नीट क्वेश्चनमध्ये पाहिलं तर काय दिलंय, ईचा स्क्वेअर आलाय आणि ईचा जर स्क्वेअर आलाय तर गडबड होऊ शकते. बेसचा स्क्वेअर आलाय, ज्याचा लॉग घेताय त्याचा नाही इंडेक्स आला, बेसचा इंडेक्स आलाय. लक्षात घ्या, कोणाचा इंडेक्स आलाय, बेसचा. ओके, ठीक आहे. मग आपण इथं काय करणार, त्यामुळं लॉग आतमध्ये काय घेतला, लॉग एक्स. लॉग कोणाला घेऊन गेला वरती, लॉग एक्सला, आणि खाली कोणाला घेऊन आला, ई स्क्वेअरला. आता हा जो ई स्क्वेअर आहे, आता हा असा झाला, ई कोणाला, आता लॉग कोणाला घेऊन गेला खाली, ई स्क्वेअरला खाली घेऊन गेला ना, लॉग बी सेपरेट घेऊन जाणार आहे. मग कोणता रूल पाहिला आता तुम्ही आताच, लॉग बेस आणि इथं कोण आहे, ए, तर तुम्ही काय म्हणू शकता, लॉग ए अपॉन लॉग बी. आता तुम्ही खाली कोणाचा लॉग घेतलाय, बीचा, मग खाली तुम्ही कोणाचा लॉग घेतणार, ई स्क्वेअरचा. आत्ताच आपण रूल पाहिलाय काय, जर ज्याचा लॉग तुम्ही घेताय, लॉग कोणाचा घेतलाय, ईचा, आणि त्याचा काय आलाय, स्क्वेअर आलाय, मग त्याचा इंडेक्स आहे, तेव्हा तुम्ही त्याला काय घेता, पुढे घेता. मग वरती काय आलं, लॉग एक्स डिवाइड टू लॉग ई. अंडरस्टँड इथपर्यंत? आता त्याच्या खाली मी लिहितोय काय, लॉग एक्स डिवाइड फक्त 2. का, कारण आता नवीन परत तुम्ही शिकलाय, लॉग ई ची व्हॅल्यू ही नेहमी 1 असते, लॉग 10 ची व्हॅल्यू पण काय असते, नेहमी 1. आता लॉग 10 जर तुम्ही कुठं घेतलं तर त्याची पण व्हॅल्यू काय लिहायची, 1 लिहायची. का, जेव्हा लॉग ई असतो तेव्हा त्याचा बेस पण कोण असतो, ई. जेव्हा सेम नंबर येईल, लॉग एचा घेत असताना जर एच बेस दिलं तर उत्तर काय येतं, 1. अंडरस्टँड, कळलंय? ठीक आहे, हे समजलंय. म्हणजे इथं काय आलं, लॉग एचा पण 1, 10चा पण काय असते 1, कारण तेव्हा बेस कोण असतो, 10 असतो. बेस 10 आणि बेस ई हा दिसत नाही. जसं इथं जर तुम्ही पाहिलं तर कोणाचा सिम्बॉल आहे, हा स्क्वेअर रूटचा, म्हणजे ह्या चमच्यामध्ये इथं कोण लिहिलंय, 2 लिहिलाय, पण तो दिसत नाही. जसं तुम्ही इथं एक्स, याचा इंडेक्स किती आहे, 1, जो की दिसत ॲज इट इज. बेस 10 किंवा बेस कोण असतो, ई असतो, जेव्हा तो दिलेला नसतो. आलं लक्षात? शक्यतो 10 वापरतात लॉगमध्ये. ओके, इथं आलं. मग आता याला काय करायचं आहे, डेरिवेट करायचं. मग आता हे तर सिम्पल आहे ना, लॉग, याला काय कन्सिडर करा, एक्स. आता इथं बेस कोण आहे, 2 आहे ना, त्याला बाहेर काढा, कारण डेरिव्हेटिव्ह त्याचं निघणारच नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढायला जाल तेव्हा 1/2 बाहेर, डेरिव्हेटिव्ह कोणाचं, लॉग ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स. आता लॉग एक्स हा तुमचा काय झाला, एक्स, आणि परत ज्याला तुम्ही एक्स मानला होता त्याचं डेरिव्हेटिव्ह. तिथून पुढे तर सिम्पल आहे ना, इथून पुढे येईल ना सॉल्व्ह करता, नक्की. ठीक आहे, झालं 16. अजून कोणता घ्यायचं आहे सांगा, अजून कोणता घ्यायचा आहे, अजून कोणता क्वेश्चन घ्यायचा आहे का? क्वेश्चन 2 मध्ये 18 क्वेश्चन आहेत, 17वा लगेच. काय, अरे सिम्पल आहे, तू करूच नका. उलट 17व्या मध्ये काय, लॉग परत लॉग परत लॉग एक्स, आणि टोटलचा काय झाला, स्क्वेअर. म्हणजे पहिल्यांदा पाहिजे तरी एकदा समजून सांगतो, किती आहे क्वेश्चन हा, 17वा. ओके, काय, लेट y इज इक्वल टू काय, लॉग परत लॉग हा एक्स, आणि ह्या टोटलचा काय आहे, स्क्वेअर. काय होईल, पहिल्यांदा ह्या टोटल एक्स समजा, एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला, 2 ला पुढे घेतलं ना, हा कशा खाली येऊन काढला. आता नंतर याला एक समजा, मग तर ज्याला एक समजलं त्याचं, आणि परत शेवटी म्हणजे सारखं आतमध्ये म्हणजे पहिल्यांदा हा टोटल एक्स आहे, नंतर फक्त एवढा एक्स, नंतर फक्त एवढा एक्स.
सारखं इंटूमध्ये जाणार. येईल सॉल्व करता का देऊ सॉल्व करू? येईल ना? नक्की नक्की. अजून 9th. काय 9th? ठीक आहे. तुम्हाला आता जरी हे हार्ड वाटत असले ना, नंतर तुम्हाला असं वाटणार आहे हे सगळं सिम्पल आहे सर, हे काहीच घेऊ नका. आता तुम्हाला काय वाटतंय कसलं अवघड आहे. हां, अजून 1 महिन्यात तुम्ही म्हणणार सर हे काहीच नाही झालं, हे काय होतं, एवढंच वेळ घालवला आपण याच्यावर, असं तुम्ही म्हणाल. हां, बघा ना आता तुम्ही काय करायचं इथं, हे जर तुमचे रूल असते तर फक्त x लेट बी करायचं ना, दुसरं काहीच लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला. इकडून तो रे आला, तिकडून तो व्हेक्टर आला, आणि मग त्याचा इंटूचा रूल, मग त्याच्यात हे ते काही करायचंच नाही ना. हां, फक्त याला x म्हणा, त्याला x म्हणा, त्याला x म्हणा, त्याला x म्हणा, फक्त इंटू करत चला. काय झालं ते काय म्हणतो आपण, ट्रिगो तुम्हाला हार्ड वाटला ना? 9वी-10वीला सगळ्यात अवघड कोणता वाटत होता? तो शिकवलाच जात नव्हता ना जास्त, बरोबर ना? एखाद्या गोष्टीची मनात आधीच भीती असेल तर तुम्हाला सांगितलं जा रात्री इथून एखादा रोड असतो ना, रात्री इथून फिरून या, तुम्ही जाता बिंदास फिरून येता, चला आपण इकडे जाऊन येऊ तिकडे जाऊन येऊ. पण जर तुम्हाला सांगितलं नाही नाही ह्या झाडाखाली काहीतरी आहे इथं गडबड, आता काही नसताना पण म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही तिथे जाऊन आले फॉर एक्झाम्पल, तिथे बसले गप्पा मारल्या निवांत आले, आता जर सांगितलं तर जाणारच नाही. दॅट्स इट. तशी मनातली भीती आहे ती, डेरिव्हेटिव्ह बद्दल, ट्रिगो बद्दल किंवा ह्या सगळ्याबद्दल काय तशी मनात भीती काय, अरे नाही हे हार्ड आहे बरं का. काय होतं सिनियर बॅच खालच्या बॅच डेरिव्हेटिव्ह अवघड, मग ते मनात भीती, अरे हां वरची सांगतात ना, वरची म्हणजे सिनियर सांगतात अवघड आहे, मग अवघडच असतं. ऑलरेडी त्याच्याबद्दल काय झाली एक मेंटॅलिटी होती. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो, तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, आपण म्हणतो ना स्वतःला नेहमी चांगलं म्हणा चांगलं म्हणा चांगलं म्हणा, आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट. तुम्ही शाहरुखचा कोणता पण इंटरव्ह्यू जर उचकून पाहिला तर तो प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणलेला आहे बा आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट आहे, मी बेस्ट आहे. हे म्हणण्यामागचं रिझन काय माहिती आहे का, म्हणजे लिटरली हा एक हे आपला काय म्हणतो आपण त्याला, हा सायंटिफिकरित्या काढलेलं कन्क्लुजन आहे का काही लोकांना म्हणजे रँडम विद्यार्थ्यांनाही न सांगता US मध्ये झालेला एक्सपेरिमेंट आहे हा, लिटरली केलेला का. एका वर्गात गेले, रँडम वर्ग सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला वर्ग भरला होता आणि रँडम 2-4 पोरं उभी केली, हा तू बरा तू बरा तू, आणि त्यांना म्हटले तुम्ही मूर्ख आहेत, तुम्ही गाढवी, तुम्हाला अक्कलच नाही. आणि 4-5 जण अजून उभी केली रँडम, त्यांना म्हणले तुम्ही खरंच भारी आहेत, तुम्ही ग्रेट आहे, ह्या वर्षाचे सगळ्यात टॉपर तुम्ही. ती हुशारड काही माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं, रँडम उठ 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 असं. आणि जेव्हा 1 वर्षानंतर रिझल्ट पाहायला गेला ना, तर ज्यांना तुम्ही ढ म्हणल्या होतात ना किंवा ढ हुशार नाही, ती ढच राहिली, ती लय खाली गेली. आणि ज्यांना तुम्ही हुशार म्हणले होते ना ते आपोआप वर आले. रँडम त्यांचा रिझल्ट मध्ये गॅप दिसला. जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो तू गाढव आहे, तो पण मनात विचार करतो खरंच मी गाढव आहे का, आसन हे येत नाही म्हणजे आसन, याला येते म्हणजे हा हुशार आहे, मला येत नाही म्हणजे मी गाढव आहे, मला नाही कळणार आहे. ती एक सायकल चालू होती आणि रोज ती स्वतःला रिपीट करते, आणि स्वतःचाच विश्वास स्वतःबद्दल काय होता आता कमी होता. बरं, सगळ्यात जास्त घाबरतो ना आपण, तुम्ही कधी अनुभव घेतलाय की नाही मला माहित नाही, सगळ्यात जास्त घाबरतो ना तेव्हा पळता नाहीत, तेव्हा पळता नाहीत, पाय जड होता डायरेक्ट. म्हणजे आपण खूप प्रयत्न करतो ढकलायचा, लिटरली घाबरलेलो असतो तेव्हा काय होतं, फील होतं का आता आपलं काय खरं नाही, आपण संपलो आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं कुत्रं मागं लागलं, अचानक एखादं कुत्रं पळताच येत नाही, आणि तसं जर पळायला सांगितलं तर हा चला आपल्या दोघांमध्ये स्पर्धा आहे कोण जास्त पळतो, आपण काय ते इकडे पाहून अजून जोरात पळतो. पण कुत्रं आता आपलं काय खरं, म्हणजे स्वतःवरचा विश्वास कमी होतो, आणि जेव्हा स्वतःवरचा विश्वास संपतो, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जे स्वतःला मानाल ते तुम्ही तुम्ही आय एम द किंग, तर तुम्ही किंग.
ते कोणती सिरीज? मिर्झापूर सिरीज माहिती नाही पाहिली? व्हेरी गुड, नका भाऊ, काय गरज नाही. त्यातलं तो व्हिलन तो जो व्हिलन आहे तो सारखं म्हणतो आय एम द किंग ऑफ मिर्झापूर, आणि तो तसाच बिहेवियर करतो नेहमी किंग वाणी. मी तो व्हिलन आहे पण आय एम द किंग ऑफ मिर्झापूर. स्वतःला तुम्ही जसं समजता तसं. म्हणजे लक्षात ठेवा, आत्ताची तुमची जी कंडिशन आहे ही तुम्ही क्रिएट केलेली. म्हणजे जर तुम्ही अभ्यासात हुशार असाल तर ते तुम्ही क्रिएट केले, आणि जर तुम्ही अभ्यासात कमी असाल तर हे पण तुम्हीच क्रिएट केलेले. हा, याचा इनिशियल कोणीतरी तुम्हाला म्हटलं असेल का तुला हे कळत नाही का, तू गाढव आहे का. इनिशियल कोणीतरी केली असेल, पण ते नंतर तुम्ही स्वीकारलं, आणि ते स्वीकारलं म्हणून आज तुमची कंडिशन अशी. त्यामुळे बदलायचं असेल तर स्वतःला आधी ग्रेट समजायला सुरुवात करा. हे फालतू आहे डेरिव्हेटिव्ह काय नाही, लिटरली काय नाही. उद्या जर गौरीने त्याचा अभ्यास केला ह्या 4 एक्झाम्पलचा, आणि तुम्हाला येऊन पुढे शिकवतो, झाली गौरी हुशार. बरोबर, दॅट्स इट. ठीक आहे, चला कोणतं घ्यायचं म्हणले तुम्ही? 9 ना, काय 9th वालं ना. ई रेस टू सांगा. लेट मी डायरेक्ट लिहितोय y इज इक्वल टू ई रेस टू काय 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स. अतिशय सिंपल. ई रेस टू एक्स दिले म्हणजे ई रेस टू एक्सच त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, म्हणजे काय करणार इथं? सिंपल, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह एक कमी लिहू का आता मी? एक स्टेप कमी लिहितो, तुम्ही बुक लिहायची नाही, तुम्ही सिस्टमॅटिक लिहायचं. ओके, ठीक आहे. काय लिहिणार आहे? याचं डेरिव्हेटिव्ह आहे ना डी बाय डी एक्स, आतमध्ये हा ब्रॅकेट लिहिणार आहे आपण, बरोबर आहे. तेच येणार ना बाहेर. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्स रूल आपला, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, ई रेस टू. ह्या टोटलला आपण काय कन्सिडर करू तात्पुरतं? एक्स. त्यामुळे काय झालं? ई रेस टू एक्स म्हणजे 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स. काय डाऊट? या असं बाहेर आलं. याला इंटू, आता तुम्ही एक्स कोणला म्हणले? आता तुमचा एक्स एक्स होता का? नव्हता. मग तुमचा एक्स कोण होता? त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण होता तुमचं? 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स. हा तुमचा ओरिजिनल एक्स. मग डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा कोणापाशी जाणार? 3 sin स्क्वेअर. आता साइन एक्स हा तुमचा कोण आहे? एक्स आहे. म्हणजे एक्सचा काय इथं 3x स्क्वेअर आहे असं डोक्यात ठेवायचं. साइन स्क्वेअर म्हणजे कोण आहे? कारण साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे का तुमच्याकडे? मग आता इथं काय होणार? 3x स्क्वेअर आहे आणि इथं 2x स्क्वेअर आहे. ओके, मग आता हे जसं तसं आहे. मग मी फक्त एवढंच लिहितो, चालेल ना? हे इथं प्रिंट झालंय. इंटू, आता मी ब्रॅकेटमध्ये लिहितो का? कारण डेरिव्हेटिव्ह डबल आहे ना इथं डेरिव्हेटिव्ह याच्यापाशी जाणार आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह कोणापाशी गेलं? पहिल्यांदा आपण ते लिहून काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 3 म्हणजे 3चं डेरिव्हेटिव्ह येणारच नाही ना खरं तर. म्हणजे याचा अर्थ आपण 3 इथं लिहू का पुढं? मी 3 इथं कोण लिहितो मी? साइन स्क्वेअर एक्स मायनस 2ला बाहेर घेऊ. डेरिव्हेटिव्ह कोणाचं? कॉस स्क्वेअर एक्स. काय डाऊट इथपर्यंत? ओके, डन. हे परत हेच इथं लिहिलंय, तेच मी परत इथं लिहिलंय. इंटू आहे ब्रॅकेटमध्ये 3 आहे. आता 2 पुढे येणार ना, म्हणजे इथं काय होणार? 3चा 6 होणार. 2 पुढे आला ना, 2 कोणाला मल्टिप्लाय म्हणून जाणार? 3ला. मग काय झालं? 6 साइन स्क्वेअरचं संपलं. मग काय लिहिलं फक्त साइन. आता याला परत इंटू कोण? तुमचा एक्स कोण होता? तुमचा एक्स साइन एक्स होता. मग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? लिहू का? डायरेक्ट लिहू? हुशार झाले तुम्ही. ओके, काय लिहिलं इथं? कॉस एक्स. ह्या स्टेपपर्यंत तुम्ही पोहोचले म्हणजे तुम्ही लय मोठी मजल मारली. लिटरली तुमचं कौतुक नाही करत आहे, इथपर्यंत आलात नाही, लय मोठी मजल मारली. आता इथं कोण आहे? मायनस. पहा इथं कोण आहे? 2. हा 2 पुढे येणार 4. काय लिहिणार आहे? तुमचा एक्स कोण आहे? कॉस एक्स आहे. इंडेक्स 1 राहिला. आता कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह ना, तुमचा एक्स एक्स नव्हता, तुमचा एक्स होता कॉस एक्स होता. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन एक्स. आणि हे टोटल याला इंटू आहे ना, झालं उत्तर. आता हे इंटू असल्यामुळे इथं काय होणार आहे? डबल डबल काय झालं?
बरोबर. म्हणजे इथं काय आलं 2 हे आहे तसंच इंटू इथं 6 काय काय हां सॉरी इथं कोण आहे इंटू मायनस आहे, इथं पण इंटू आहे. मग इथं काय आता काय वा 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 वेल डन. ओके इथं काय झालं 6 साइन एक्स कॉस एक्स मायनस 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 काय झालं प्लस काय येणार इथं 4 कॉस एक्स इंटू साइन एक्स इज इक्वल टू हेच परत प्रिंट झालेलं आहे इथं, हे इथं 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 सेम इथं. आता तुम्ही जर इथं पाहिलं तर इथून तुम्ही 6 आहे ना 3ला जर बाहेर घेतलं तर आतमध्ये कोण राहील 2 साइन एक्स कॉस एक्स 2 साइन एक्स कॉस एक्स. म्हणजे इथं इथं जर स्प्लिट केलं तुम्ही ह्या टोटलला फक्त नीट समजून घ्या 3ला बाहेर काढला 2 याच्या सोबत ठेवला कोणासोबत, कारण आता तुम्ही 4ला नाही बाहेर काढू शकत का 6चे फॅक्टर तुम्ही 4 आणि 2 असं नाही करणार इंटू ते काय प्लस नाही काय ते इंटू आहे. म्हणजे काय करावं लागणार तुम्हाला 3 आतमध्ये काय लिहिलं मी तर 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स किंवा आता इथं फक्त तुम्ही ते वापरू शकता सेपरेट सेपरेट आहे म्हणून. तसं जर तुम्ही पाहिलं इथं 6 साइन एक्स कॉस एक्स इथं पण 4 साइन एक्स कॉस एक्स आहे ना. म्हणजे आपण अजून थोडंसं सिंपल करायचा प्रयत्न करू. टोटल किती झाले रे 10 6 सेम नंबर आहे ना 6 कोण आहे साइन एक्स कॉस एक्स आणि इथं कोण आहे 4 साइन एक्स कॉस एक्स कॉस साइन साइन कॉस काही फरक नाही पडत. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या 6 मँगो आणि 4 मँगो टोटल 10 मँगो सेम आहे ना नंबर. ओके म्हणजे खाली काय लिहिलं आता तुम्ही 10 साइन एक्स इंटू कॉस एक्स. काय डाऊट इथपर्यंत. आता 10 मधून तुम्ही कोणाला बाहेर काढलं कुठं घेऊया इथं घेऊ इज इक्वल टू तुम्ही 10 मधून कोणाला बाहेर काढलं 5ला कारण 2 तर आतमध्ये ठेवावं लागेल कारण 10 झालं पाहिजे ते. ओके म्हणजे इथं आहे तेच ब्रॅकेट इंटू 5ला बाहेर काढलं आतमध्ये कोण राहिलं 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे हे आहे तसंच्या तसंच खाली आलं इंटू 5 आतमध्ये साइन 2x. काय डाऊट इथपर्यंत. कारण हे टोटल एक्सपेन्शन कोणाचं आहे 2 साइन एक्स कॉस एक्स 2 साइन एक्स कॉस एक्स साइन 2x थिटाच्या जागी फक्त कोण आहे एक्स आहे. झालं उत्तर तुमचं. इथं हे नाही आहे हे अख्खा लिहिलेलं हे कळलं पाहिजे तुम्हाला का इथं आलंय हे. अंडरस्टँड. 9 एक्झाम्पल कळलंय. ओके डन. अजून अजून 18 मधला अजून आता लेक्चर बघायचं आणि समजून 5 2 10 आलं काय तिथं 10 साइन एक्स कॉस एक्स म्हणून 5 मल्टिप्लायला बाहेर घेतला आतमध्ये हे का टाकलं कारण साइन 2 म्हणजे 2 साइन थिटा कॉस थिटा हे कोणाचं एक्सपेन्शन आहे साइन 2 थिटाचं आहे. मग थिटाच्या जागी काय लिहिलं मी एक्स एक्स म्हणजे तू इमॅजिन करा तिथं कोण आहे 2 साइन थिटा कॉस थिटा हे कोणाचं एक्सपेन्शन आहे 5ला बाहेर ठेव साइन 2 थिटाचं. म्हणजे त्याच्या जागी याच्या जागी तुम्ही काय लिहू शकता हे आणि याच्या जागी तुम्ही काय लिहू शकता हे. मग त्याच्या जागी मी फक्त 2 साइन थिटा कॉस थिटा जागी 2 साइन थिटा लिहिलं फक्त थिटा जागी एक्स आहे त्याचं एक्सपेन्शन मी इथं आलं. अंडरस्टँड. आता किती घ्यायचं आता एकच सांगा किती झाली आपली टोटल किती घेतली मी 6 घेतली जास्त घेतली असं चला सांगा. अजून कोणतं घ्यायचंय का बघा तुम्हाला तुमच्या दृष्टीने हार्ड वाटणारं सांगा मला तुमच्या दृष्टीने हार्ड असणारी गणितं सांगा.
कोणतं बोला. 10व काय 10व y इज इक्वल टू cos स्क्वेअर x ब्रॅकेट log x स्क्वेअर प्लस 7. ओके, लेट y इज इक्वल टू cos स्क्वेअर x सॉरी cos स्क्वेअर आतमध्ये काय x नाही आहे ना इथं, cos स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कोण x जागी काय लिहिलं त्यांनी log ब्रॅकेट काय प्लस 7 झालं. आता तुमच्यासाठी काय cos स्क्वेअर हा झाला तुमचा x. बरं cos स्क्वेअर एक चा रूल नाही आपल्याकडे, म्हणजे 2 ला पुढे घ्या, cos लिहा आणि cos च्या सोबत त्याचा x लिहा. आता ज्याला तुम्ही x म्हणले त्याचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे इथं काय होणार आहे डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय होईल dy बाय dx इज इक्वल टू 2 cos x म्हणजे कोण आहे तुमचा log x स्क्वेअर प्लस 7. आता इथं इंटू डेरिव्हेटिव्ह, कोणाचं डेरिव्हेटिव्ह ज्याला तुम्ही x म्हणला, तुम्ही x कोणाला म्हणला, तुम्ही म्हणलात log x स्क्वेअर प्लस 7. आलो आपण इथं, म्हणजे इथं आता हे आहे जसंच्या तसं खाली प्रिंट होणार आहे, मी असंच लिहिलं. ओके, तुम्ही नाही लिहायचं असं. आता डेरिव्हेटिव्ह log x चं डेरिव्हेटिव्ह काय 1/x. आता हा तुमचा x झाला ना. ओके, म्हणजे काय झालं 1/x म्हणजे कोण x स्क्वेअर प्लस 7. परत इंटू तुम्ही x कोणला म्हणलात x स्क्वेअर प्लस 7 ला झालं, म्हणजे ह्या तसंच्या तसं प्रिंट झालं इंटू 1/x स्क्वेअर प्लस 7 इंटू 2x संपलं होतं. मग याला इथं टाका, वाटल्यास कॉसला पण घ्या, इथल्या 2 ला पण मल्टिप्लाय टाका, 4 होईल. अरेंजमेंट करू शकता तुम्ही, ती मागं पुढे झाली तरी काही लई फरक नाही पडत, सिंपल आहे. झालं हां, मग 8 10 गणितं घेतली मी, 8-9 50% मी घेतलं. आता 50% तुम्ही सॉल्व करा. या ठिकाणी आपला किती क्वेश्चन संपला, सेकंडवाला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तिसरा क्वेश्चन कंप्लीट करू. आज काय करायचे 18च्या 18 क्वेश्चन न पाहता सॉल्व करायचे, 18च्या 8. ओके, त्यानंतर थर्ड क्वेश्चनमध्ये किती आहेत 20. ओके, मग त्यातले 10 मी घेईल, 10 तुम्ही सॉल्व करा. उद्याच्या लेक्चरमध्ये 10 मी घेईल, 10 तुम्ही सॉल्व करा, म्हणजे इथं आपला हा एक्झरसाइज संपेल उद्याच्या लेक्चरमध्ये, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, मग त्याच्यानंतर आपण म्हणजे या एक्झरसाइजला 4 लेक्चर लागणार आहेत आपले, तिसऱ्यासाठी नंतर तिथून पुढं 4था 5वा 6वा आणि 7वा, त्यासाठी आपण 1 लेक्चर घेऊ आणि असे 4 लेक्चरमध्ये हा पहिला एक्झरसाइज संपेल. हा ना 8 पर्यंत, म्हणजे उरलेले सगळे. म्हणजे तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण तिसरा क्वेश्चन आणि 4थ्या लेक्चरमध्ये बाकीचे राहिलेले सगळे क्वेश्चन्स. 4 लेक्चरमध्ये हा संपलेला असेल. ओके, डन. तुम्हाला पाहिलं पण नंतर बरं पडेल आठवायला. ठीक आहे, करा बा.